मेघा, आज कोणता स्पेशल मसाला टाकला होता म्हटलं भाजीत? आजची भाजी तर लयच टेस्टी बनवली त्या. असा कोणता मसाला टाकला आज? आज म्हटलं स्पेशल मसाला नाही टाकला. जे मी रोजच्या भाजीत वापरतो तेच तर मसाले टाकले आजही. तुम्हाला आजची भाजी चांगली लागली, टेस्टी लागून राहिली. आणि मी बाकी दिवस स्वयंपाक बनवतो तर बाकी दिवसची भाजी चांगली नाही लागत काय? चांगली नाही बनवत का मी भाजी? लागते ना, बाकीच्या दिवसची भाजी चांगली लागते. भाजी चांगलीच बनवतो तू, टेस्टी बनवतो. पण आजची भाजी म्हटलं थोडीशी जास्तच टेस्टी बनवली तू. खरंच सांगतो ना, असं वाटतं का भाजीच खाऊ काय. असं असं म्हणजे आजची भाजी जास्तच टेस्टी बनली. तर तुम्ही सांगा, तुम्ही माझी तारीफ करून राहिले का बेइज्जती करून राहिले? मला तर असं वाटतं तुम्ही माझी बेइज्जती करून राहिले. नाही नाही, बेइज्जती कायले करून राहिलो मी, खरंच सांगतो ना. आजची भाजी टेस्टी बनवली त्या. साधी सिंपल, जास्त तेल नाही, तिखट नाही. पण रस्सा एकदम टेस्टी लागून राहिला, खरंच सांगून राहिलो मी. अन म्हटलं भाजी उरण तर संध्याकाळी मला हेच भाजी देजो जेवण करायला. दुसरी भाजी नाही खाणार मी. खरंच सांगा सूरजजी, खरंच चांगली भाजी बनली काय? तुम्ही आता इमानदारीनं सांगा, नाही तर मग मला रागीन बा. अरे यार मेघा, याच्यात ही मजाक करून काय मी. खरंच सांगून राहिलो, आजची भाजी त्या खरंच टेस्टी बनवली. मार भरोसा नसन वाटत, मी खोटा बोलून राहिलो असन तर तू सांग, तुझे जेवण झालं ना? तुला चांगली भाजी नाही वाटली काय आजची? मला तर आवडली भाजी. मी बनवतो तर मला सगळ्याच भाज्या आवडते माझ्या हातच्या. हो काय? सूरजजी चला ना कुठं घुमा फिरायला जाऊ. लग्न झालं तेव्हापासून कुठंच नाही गेलो म्हटलं आपण. कुठं नेलंय नाही तुम्ही घुमा फिरायला. कुठं चालायचं आहे आता घुमा फिराले? आता ऊन तपते ना, घुमा फिरायला जाऊ तर बिमार पडू, अजून आपल्या तब्येतीले पैसे लागन. उन्हाळ्यात नाही जा लागत म्हटलं घुमा फिराले. घुमा फिराले जायचं राहते तर हिवाळ्यात जा लागते. हिवाळ्याचे दिवस होते तेव्हा तुम्ही तर म्हटलंच नाही का चाल मेघा घुमाले जाऊ बा म्हणून. आता मी म्हणून राहिली तुम्हाला घुमाले चाला तर हिवाळा सांगून राहिले मले. आता हिवाळा यायला टाईम आहे म्हटलं. आता आपल्या लग्नाले 2-3 महिने झाले. कुठंच नेऊन नाही राहिले तुम्ही घुमाले. लग्न झालं तेव्हापासून बस फक्त प्रीतीताईच्या गावाला नेलं होतं तुम्ही. आणि इथं मग कुठं घेऊन गेले तुम्ही? कुठंच नाही. कुठं चालतं मग आता सध्या तू? एवढा बजेटही नाही आहे माया का तुले विदेशात घुमू शकन म्हणून. नाही तर विदेशात घुमाले नेलं असतं तुले. राहू द्या ना जी, विदेशाचे स्वप्न कायले दाखवता मले. पहिले म्हटलं इच्छा येतं तर घुमाले नेत जा. कधी घेऊन गेले काय घुमाले? कुठं चालायचं आहे? कुठं चालायचं आहे म्हटलं सांग. चला ना आता तुमच्या मतानं कुठं न्यायचं आहे तर. आता मला काही एवढं माहित नाही कुठं जा लागते ना कुठं नाही. तुम्हीच करा प्लॅन. तुम्ही नाही, आपण दोघं करू प्लॅनिंग. आपल्या दोघाले जायचं आहे ना, तर आपल्या दोघांची प्लॅनिंग राहीन. तर तू सांग तुले कुठं चालायचं आहे. आता मी काय सांगू तुम्हाला, मला नाही माहित ना. मला नाही माहीत कुठं कुठं जा लागते घुमाले तर. कोणते कोणते हिल स्टेशन आहे नाही माहित ना. तुम्हालाच माहित आहे. आता तुम्ही लग्नाच्या पहिले घुमले नाही काय? घुमलेच असेल ना मित्राई बरोबर. तरी मला जाणून बुजून विचारून राहिले कुठं चालायचं आहे कुठं चालायचं आहे. खरंच सांगतो बोर झाली मी घरच्या घरी. असं वाटते का 8-10 दिवसासाठी कुठं तरी घुमाले जाव. घरच्या घरी काय बोर व्हावं लागते? मस्त कामं गिमं झाले का दुपारी झोपून राहावं, आराम करावं. अजून संध्याकाळ झाली का संध्याकाळचे कामं करावं. काय बोर होतं? बोर नाही होत काय? 24 घंटे घरातल्या घरात दिवस आणि रात्र. बोर झाली म्हटलं. आता असं वाटून राहिलं की कुठं तरी 8-15 दिवसासाठी घुमाले जा, मस्त माइंड फ्रेश करून या. असं वाटून राहिलं म्हटलं मला. आणि तुम्हाला म्हणून राहिली मला शेवण क्लास लावून द्या. तुम्ही काय म्हणत होते का लग्न झाल्यावर मला ब्युटी पार्लरचा कोर्स लावून द्या, शेवण क्लास लावून द्या. लावून देऊन राहिले का आता तुम्ही? जसं म्हणता तसे करत नाही म्हटलं तुम्ही. गोष्ट तशी नाही आहे, जसा मी म्हणतो तसा करतोय. पण प्रॉब्लेम हे आहे म्हटलं, तू जाणं येणं करशील. आता तुले सोडायला जा लागन. मग शेवण क्लास झाल्यावर घ्यायला या लागन. मग आता माझे कामधंदे चालू आहे. मग कामधंदे सोडून नेऊन देणं आणणं हे थोडी करायचं राहिलो मी. आणि आता एक तर उन्हाळ्याचे दिवस. ऊन किती तपते म्हटलं. न उन्हात मग तू परेशान होशील काय? आणि ऑटो ते जाणं येणं करशील तर वेळेवर ऑटो भेटते नाही भेटत. उन्हाळ्यात म्हटलं लय वाके होते. तर तू उन्हाळा जाऊ दे. मग पावसाळ्यात लावून देतो तुले क्लासेस जुलै ऑगस्ट महिन्यापासून. जुलै ऑगस्ट महिन्यात मग पावसाळा राहते. मग कोणत्या दिवशी एकदमच झडी राहते. 15-15 दिवस झडी राहते. कधी लयच पाऊस येते. तेव्हाही म्हटलं जावा येवाले तकलीफच आहे. उन्हाळ्यात बी त्रास होते म्हटलं, पावसाळ्यात बी त्रास होते. चिखल हे ते. हिवाळ्यातच चांगलं राहते म्हटलं जाणं येणं. फक्त थंडी राहते. थंडी आहे पण म्हटलं बाकीचा मोसम जाणं येणं दिवस लहान. आता हिवाळा गेला जाऊ द्या. आता उन्हाळा चालू आहे तर काही नाही होत. लावून द्यायचा मला क्लासेस. थोडीशी जात जाईन मी तिथं. मग कोणासंग ओळखी होईन, माझ्या मैत्रिणी बनन. तर त्याच्यासंग बोलणं चालणं माय बी दिमाग काम करन. मलाही चांगलं वाटतं, मलाही फ्रेश वाटन. घरातल्या घरात गुदमरल्यासारखं वाटते म्हटलं मला 24 घंटे. आता काय घुमतच राहते काय मग बाया? घरातल्या घरातच राहते ना, का दिवसभर घुमतच राहते? तशी नाही म्हणत मी. बाकीच्या बाया आहे तर कामाला जाते. कामाला जाते तर त्याचं तिकडेच मनोरंजन होऊन जाते. वावरात बोलणं चालणं हसणं मजाक मस्ती. आता गावात म्हटलं कोणासंग माझी ओळखी बी नाही आहे. आणि मी कोणाच्या घरी जाऊन बसू? आणि कोणाच्या घरी जाऊन बसणं आवडत बी नाही. गप्पा गोष्टी करा गोष्टीच नाही येत म्हटलं मले. गोष्टीच नाही येत तर मी कोणाच्या घरी जाऊन बसू गोष्टी करायला? त्याच्यापेक्षा म्हटलं क्लास गी लावा तर माझ्या मनोरंजनी होते. आणि घरी येऊन मग तेच प्रॅक्टिस करत राहीन मी.
फक्त मशीन घेऊन द्या लागन. हे सगळं बरोबर आहे, मान्य करतो मी. पण मी म्हटलं थांबून जाईन ना. 2 महिने तरी थांबून जाय, मी तुला स्कूटी घेऊन देतो, इलेक्ट्रॉनिक स्कूटी. 1,35,000 भेटून जाते ते. मग स्वतःची स्कूटी राहीन तर टाइम वाचन ना. ना ॲटोचं वाट पाहा लागन, ना बसची वाट पाहा लागन. आता स्कूटी कधी घेऊन द्यान तुम्ही? थांबून जाय ना 2 महिने फक्त. एप्रिल मे जाऊ दे, जून महिन्यात घेऊनच देतो म्हटलं तुले. जून महिन्यात देतोच ना मी. स्कूटी घेऊन देतो ना, क्लासेसही लावून देतो. दोन्ही लावून देतो मी, ब्युटी पार्लरचाही लावून देतो आणि शेवण क्लासचाही लावून देतो. एकानं दोन्ही होऊन जाते. टाईमही वाचते आणि दिवसही वाचते म्हटलं. दोन्ही क्लासेस संग लावून घेजो, दोन्ही क्लासेस. ठीक आहे ना, लावून घेईन मग जून महिन्यात. हो. आणि म्हटलं 4-5व्या महिन्यात ऊनही लय राहते. तर मग ऊनही थोडीशी कमी होऊन जाईन आणि तोपर्यंत पैशाची व्यवस्था होऊन जाईन. ठीक आहे ना. आणि जो तुझ्या घुमाचा विषय आहे, तुले घुमाले जायचं आहे तर चाललो जाऊ आपण प्रीतीताईच्या गावाले. कालच आला होता प्रीतीताईचा फोन. काय म्हणत होत्या प्रीतीताई? काही नाही, असाच लावला होता प्रीतीताईनं फोन. प्रीतीताईचे सासू सासरे आले, आता झाले म्हणते 3-4 दिवस. तर येतो म्हणे मेघालय घेऊन. हाव काय? हो, तर तिथं जाऊ, तिथं राहायचो मग 8 दिवस. चालतो मग. कधी म्हणतो तू उद्या चालत असेल तर चाल उद्या. उद्या रविवार आहे, लेकरही घरी राहते, लेकरासंग भेट होते आणि राय नाही होते. न तसंही काही प्रीतीताईचे सासू सासरे लग्नात आले नव्हते, त्याच्यानं तू नाही पाहिलं त्याइले. मी तर ओळखतो म्हणा, आता जाऊन येऊन आहे तर त्याइले पाहिलंही आहे, पण तुले नाही पाहिलंय ना त्यानं. तर म्हणते का सूरजले फोन लाव, सांग त्याले का सुनबाईले घेऊन येईन बा. म्हणून म्हणतो मी चाललो जाऊ उद्या. राहू मग 2-4 दिवस. तर एक काम करा ना मग, तुम्ही त्यालेच काऊन नाही घेऊन येत आपल्या घरी? आपल्या घरी ठेवू मग 8-10 दिवस त्याले. एक काम करा तुम्ही, तिथं गेल्यापेक्षा त्यालेच इथं घेऊन या, आपल्या घरी ठेवू. आपल्या घरी पाहून पण करू त्याचं. कपडे लत्ते घेऊन देऊ. ठेवू म्हटलं 8-10 दिवस. ही आयडिया तर चांगली आहे, तसंही जमते ना तिथं गेल्यापेक्षा. इथंही आणणं होते त्याइले. नाही तर काय मग, आता पोराच्या घरी तर येते आणि राहते, पण तुमच्या घरी नाही आले ना, तर आणत जा, ठेवत जा. तर एक काम कर मग, जाऊ आपणही त्याच्या घरी 2-4 दिवस राहू. आता तू बी म्हणतो मॅड झाली, तू घरात राहू तुझे डोकं काम नाही करत, तर तिकडे जाऊ, थोडंसं माइंड फ्रेश होईल. नवीन लोक भेटन. थोडीशी तूही दिमागानं फ्रेश होशील. तसं कर मग, उद्याची तयारी कर. उद्या चाललो जाऊ आपण, 4-5 दिवस तिथं राहू आणि मग आपण येताना त्याइले आपल्या संग घेऊन येऊ. मग ठेवू आपल्या घरी 8-10 दिवस त्याइले. ठीक आहे ना, करतो मग मी उद्याची तयारी. उद्या चाललो जाऊ, तर आई बाबाला सांगा लागेल ना, मग सांगून दे जा. ठीक आहे ना, बोलतो ना मी आई संग. हो. करा ना मग, जेवण तर करा तुम्ही, गोष्टीच करून राहिले. हो, करतो ना. आई, जाऊ काय म्हटलं आम्ही कुठं घुमा फिराले? कुठं रे, कुठं जावाचं आहे? कुठं नाही, इथंच आपल्या जवळपास म्हटलं प्रीतीताईच्या गावाले. तर जा ना मग, तिथे जावाले विचारा लागते काय? जा ना, दोघंही जाता काय तर चालले जा, या घुमून फिरून. हो, तर तेच म्हटलं, एकदा परमिशन घेऊन घ्या बा तुही. नाही तर मग म्हणशील का सांगत नाही, विचारत नाही, चालले जाते बा, तयारी करते ना, म्हणून म्हटलं. तर उद्याची तयारी आहे म्हटलं मग आमची. बरं, जा ना, तर जा, राहून ये जा मस्त 8-10 दिवस. 8-10 दिवस तर नाही, 2-4 दिवस राहीन आम्ही. आणि येताना म्हटलं प्रीतीताईच्या सासू सासरेले घेऊन येईल. आले काय तर प्रीतीचे सासू सासरे? हो, आले ना, आता 2-4 दिवस झाले म्हणते आले. तर कालच फोन आला होता म्हणे आठवण काढून राहिली म्हणे माझी सासू, तर सूरजले फोन लावजो बा ना, सुनबाईले घेऊन येईन तर. ठीक आहे ना, तर जा मग, करा उद्याची तयारी. हो, आणि म्हटलं तू चालत असन तर तू बी चाल. जाऊ संग मग आणि येऊ. नाही रे, सगळेचे सगळे जाऊ तिकडे मग त्या बाबाचा डब्बा वाका होईन ना त्याचा स्वयंपाकाचा. तुम्ही जा ना, तुम्ही 2 जण जाऊन या आणि एखाद्या वेळेस मग मी चालले जाईन. नेऊन मागन त्या बाबाले, नाही तर मग तूच नेऊन देजो मले. बरं, तसं करण मग. उद्या मग आम्ही 2 जण चाललो जातो, 2-4 दिवस राहीन आणि घेऊन येईन म्हटलं मग त्याइले. हो. मेघा, जाय म्हटलं मग उद्या. हो आत्याबाई, जातो ना. हो, आणि जाण तर तिकडे जा मग शांताबाईच्या घरी, रुपाच्या घरी जा म्हटलं, भेट देऊन येऊन जा. आल्या होत्या ना तुमच्या लग्नात, तर सगळ्याच्या घरी जाऊन भेट दे जा म्हटलं. नाही तर मग म्हणन का आता लग्न झालं याचं तर विसरला बा आम्हाले, येतही नाही आमच्या घरी. तर बोलावाची वाट नका पाहिजे तुम्ही. त्याच्यापेक्षा लहान आहे म्हटलं, मोठे नका बनून राहायचा. तुमच्यापेक्षा मोठे आहे ना ते सगळेच, तर सगळेले मान दे जा. ठीक आहे, नाही जाईन ना आम्ही 2 जण जाईन म्हटलं सगळ्याच्या घरी. हो, आणि रुपाच्या पोराच्या हाती म्हटलं 500 रुपये देऊन द्यायचो. आई, पैसे देणं चांगलं नाही वाटत. पैसे म्हटलं कोणी घ्यायला नाही पाहत. एक काम करन, रुपाताईच्या पोराले म्हटलं ड्रेसच घेऊन देईन आम्ही. हो, तसा करजो मग. सांगून दे ना मग प्रीतीले, येऊन राहिलो म्हणा आम्ही उद्या. ठीक आहे, नाही फोन लावून सांगून देतो मग. हो. हॅलो, हा सूरज, बोल ना. काय चालू आहे म्हटलं प्रीतीताई? काय नाही बा, काम बिम झाले, लोटली होती. बोल ना, काय म्हणता?
काही नाही, उद्याची तयारी आहे म्हटलं मग आमची. येऊन राहिलो मग आम्ही दोघे जण. खरं खरं सांग ना, हा मजाक करून राहिला काय तू? खरंच येऊन राहिले काय? हो प्रीतीताई, खरंच येऊन राहिलो आम्ही दोघे जण. आताच बोलणं झालं मेघासोबत, आणि आई इथंच बसली आहे म्हटलं मायासमोर. हा, मी खोटं बोलत असन ताई संग बोलून घे. आई घे म्हटलं, बोल प्रीतीताई संग. हॅलो. हा आत्या बोल ना, काय चालू आहे? काही नाही हो बाई, आराम चालू आहे, बसली होती. आत्या येऊन राहिले काय म्हटलं? हे दोघे जण येऊन राहिले काय? फक्त मजाक करून राहिला माया संग? हा, त्याले म्हटलं मेघाले घेऊन ये बा, माझे सासू सासरे आले तर पाहतो ना ताई, टाइम नाही आहे ना ताई. हा, कामाले चाललो, फुरसत भेटन तेव्हा पाहिन. हा, असं म्हणते मले. आणि आता फोन केला ना, आता म्हणून राहिला का मी येतो. मग याचं खरं वाटन काय मले? खरं खरं म्हणून राहिला बा म्हणून. नाही नाही, येते ना, येते, दोघे जण येते. उद्या पाठवतो ना त्याले मी. तर राहीन म्हणते 2-4 दिवस तुझ्या घरी. आणि मग येताना तुझ्या सासरू सासऱ्याले घेऊन येईन म्हणते इथं. आणि मग ठेवू म्हणते त्याले 8-15 दिवस आपल्याजवळ. अच्छा अच्छा, तर घेऊन जा ना म्हणा. हा, मी काय नाही म्हणून राहिली काय? आणि म्हटलं तिथं येईन तर लय तारीफ करन मग ते मेघाची. मेघा पुढे पुढे काम करन तर मग मला येऊन सांगन, अहो तू आता लय चांगली सून भेटली, हातात देते, पुढे पुढे काम करते, सांगा नाही लागत, मस्त सून भेटली, अशी करन मग माझी सासू. पाहिजे आत्या, अशीच करन ते, अशीच म्हणन. हा काय? हो ना, थोडंसं काही करा तर मोठी तारीफ करते. काल मी गुलाबजामुन बनवले तर लय आवडली तिले. मस्त बनवले प्रीती, मस्त बनवले, टेस्टी बनवले, अशी लय तारीफ केली तिनं काल माई. हा काय? दे आता चांगलं चांगलं बनवून आले तुझ्या घरी तर. हा, कर म्हटलं सेवा, तुझे सासू सासरेच होय. हो आत्या, करून तर राहिली आता सकाळ संध्याकाळ सेवा. दिवसभर चालू आहे म्हटलं सेवा करणं. काय करून राहिली आता तुझी सासू? काय नाही, झोपली आहे. जेवण खाऊन झालं, दुपारी काय करन? आणि तो कोणाच्या घरी जाऊन बसन? सगळे कामं धंद्याले चालले जाते. मी जात होती गहू सोंगाले, पण आता मी सासू आली त्याच्यानं काही जाऊन नाही राहिले मी. आता पाहा लागन हो का की काही तर चालली जाईन. कसे खाले गहू तर होऊन जाईन खावा पुरते. हो, गहू सोंगाले जा तर होऊन जाते ना, 2 क्विंटल तसेच होऊन जाते कामाले जाऊ जाऊ. नाही तर काय आत्या, होते ना 2 क्विंटल गहू म्हटलं आरामात होते. ना आता रोज काय चालू आहे आमच्या गावात? 5 पायल्या म्हटलं, मोठ्या पायलीनं 5 पायल्या. एका दिवसात 5 पायल्या, मग 2 दिवसात 10 पायल्या. 2 दिवसाचे 20 किलो गहू येऊन जाते म्हटलं. हा, मग मी रोज रोज कामाले जाईन. आता 2 क्विंटल गहू असेच जमा करतो मी कामाले जाऊ जाऊ. एक पारक आहे आता. 7 वाजता जा लागते आणि 1 वाजता सुट्टी. तर करून घे ना मग, कमावून घे. हा, वाया थोडी चालले ते गहू, घरीच खाले होते, तेवढेच पैसे उरते. हा, गहू सोंगाले चालली जात जाय. विकत घ्यायला जा तर पैसे नगदी मोजून द्या लागते म्हटलं. हा, कामाले जातो तर कसं येऊन जाते, खावा पुरते होऊन जाते. आणि कमी पडले थोडे बहुत तर मग घेता येते. जातो ना आत्या, गहू सोंगाले जातो. हा, आतापर्यंत हरभरा सोंगाले गेली. आता हरभरा सोंगून झाला तर आता गव्हाचा सीझन करून घेतो म्हटलं. हो, करून घे जा, करून घे जा. लेकरं काय राहते आता? हा, काही ताने लेकरं आहे नाही, मोठे मोठेच लेकरं आहे. हा, समजदार लेकरं आहे म्हटलं तू ये. हो, तसे राहते की ते म्हणा, दोन्ही लेकरं चांगलेच राहते. गावात केलं, घरी केलं, जात गीत नाही म्हणा इकडे तिकडे कुठं, त्याला सांगून ठेवतो ना मी. तर जात गीत नाही, टीव्ही पाहते, टीव्ही लावते, कार्टून पाहत राहते घरच्या घरी. आणि सिलेंडर हात नाही लावू देत अजून, सांगून ठेवतो गॅस चालू नका करत जाऊ. आणि किचन मध्ये जात नका जात जाऊ बा जास्त. भूक लागली तेव्हा जायचं, आणि तहान लागली तेव्हा, नाही तर किचन मध्ये पाय नका ठेवत जाऊ. हो, तर तू काऊन नाही येत मग आता? सूरज येऊन राहिला तर तू येऊन जाय. आली असती हो, पण त्या मामाजीचा डब्बा मग त्याचा वाका होईन ना. आम्ही तिघ जण तिकडे येईन तर. आता हे दोघं येऊन राहिले ते यायले पाठवून देतो. मग हे आल्यावर मी येईन मग. हा, मी येईन मग काही दिवसानं. बरं ठीक आहे ना, तशी करजो मग. काही दिवसानं तू येऊन जाजो. काही दिवसानं कायले, आता माझे सासू सासरे येईन, 8-15 दिवस राहीन तुझ्या घरी. हा, मग जेव्हा ते तुझ्या घरून माझ्या घरी येईन तेव्हा मग त्याच्या संग येऊन जाजो. तशी करन मग मी, येऊन जाईन. हो हो, ठीक आहे मग प्रीती, बोलतं का याच्या संग? दे ना, काय म्हणते तर बोलून घेतो. हॅलो, हा प्रीतीताई बोल ना. तर म्हटलं उद्या किती वाजेपर्यंत येऊन राहिला मग? येतो ना मस्त जेवण खावण करून. हा, आरामात येईन आम्ही. त्या पारगाने येईन, दुपारच्या पारगानं 4-5 वाजेपर्यंत. ठीक आहे ना, जर कामाला गेली मी समजा, अजून होका तर नाही आला, पण संध्याकाळपर्यंत सांगता नाही येत, कोणी ना कोणी येते सांगाले. जर मी कामाला गेली तर 1 वाजता येऊनच जातो. तर आहे ना मग मी 1च्या नंतर आहे म्हटलं घरी. बरं ठीक आहे ना, येतो ना मी 5 वाजेपर्यंत येतो मग. हो ये मग, चाल मग ठेवतो फोन. बरं ठीक आहे ना, ठेव मग प्रीतीताई. प्रीती काय म्हणे म्हटलं तुया भाऊ? काय म्हणन, काही नाही म्हणत होता. पाहून आता भावा संग नाही बोलू काय मी, फोन आला तर. बोल ना बापा बोल, भाऊ आहे काय मनही आहे काय भावासंग बोलाले? काय म्हणत होता म्हटलं, मला नाही विचारलं काय? तुम्हाला काय विचारन बिना फालतूचं? हा, तुमच्या सगळं कोणतं काम आहे? अच्छा, आता निपटलं म्हटलं सगळं काही. तर आता भाऊजीची आठवण नाही येत काय? हा, फक्त लग्नातच आली होती काय भाऊजीची आठवण? राहू द्या ना आता,
भुलल्या गोष्टी नका काढत जाऊ. हा लग्नात माहिती आहे तुम्ही किती धावत आले होते, तर धाव धाव काम केले, वेळेवर तर आले होते तुम्ही. हा पाहुणे वाणी लग्नात आलो होतो मी, झालं काय भाऊजीचं काम. हा 1 महिना पहिलेपासून थोडी गेले होते तिथं काम करायला, जाऊन बसले होते तर नाव काढून तुमचं. तुला काय भांडातच राहते काय? जेव्हा पाहिजे तेव्हा भांडतच राहतं बा तू. सहज विचारलं मी, काय म्हणत होता बा तुया भाऊ? काही नाही म्हणत होता तो. आता तुमच्याही लागली मांग, सूरजले बोलाव, सूरजच्या बायकोले बोलाव म्हणून फोन लावला होता त्याला काल. येजो म्हटलं मेघालय घेऊन, राहायचो बा 2-4 दिवस. तर फोन आला होता आता बोलली तर म्हणे बाई म्हणे उद्या येतो म्हणे आम्ही दोघे जण. येऊ दे ना तर मग, येऊन राहिले तर. हो तर येतो म्हणते उद्या 5 वाजेपर्यंत येऊन राहिले. ठीक आहे ना. गुलाबजामुन की ठेवतो म्हटलं पाहुणेसाठी. माहित आता काय संपले काय आता एवढ्या लवकर? आहे ना मला माहिती आहे, आता पाहुणे आहे तर ठेवाच लागन. हा ना हाय म्हटलं एका दिवशी खतम करून काय एवढे मोठे. अन म्हटलं आता पाहुणे येऊन राहिले तर चिवडा गिवडा बनवून ठेवून दे ना. हा आता कामं धंदे तर झाले, रिकामी आहे तर ते काय शंकरपाळी बनवायचे आहे ते बनवून घे. हा मग मी म्हणतो का तुम्ही मागच लागता माया. हा मी बसलेली तुम्हाला चांगली नाही दिसत काय? हा बोलाचं काम नको करत जाऊ तू. आता बनवून घे, उद्या येईन म्हटलं तर मग आहे तर देता येते त्याले. अमाय हो गड्या बनवून घेतो मग मी आता. बनवून घे मग. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.